नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. पूर्वायदेवताभ्यो आवाहनार्थक्षरां समर्पयामि. प्रियदेवताभ्यो आवाहितदेवतां समर्पयामि. पळीने पाणी घाललं. वाद्यं समर्पयामि. अर्घ्यम् आचमनस्थानं समर्पयामि. करा स्टार्ट. आणि त्या अनुषंगाने पायाभरणी झालेली आहे. पायापूजन. सर, स्वातंत्र्याचा ध्वज फडकवतो, सूर्य तळपतो, प्रगतीचा महाराष्ट्राच्या मातृभूमीला मुद्रा आमच्या मानाचा करण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुम्ही आज तुम्ही खूप मोठे झालात, झाडासारखे उंच झालात, पण जीवन देणाऱ्या मातीला आणि रक्ताच्या नात्याला नवी सरता गावच्या कोणत्याही हिरीगिरीने काम करण्यासाठी तुम्ही आज सक्रिय झाले आहात. तांबे सर आहेत, तुम्ही आहेत, वाळून सर आहेत, सर्व ग्रामस्थ आणि हितचिंतक सर्व मोठ्या संख्येने आज उत्स्फूर्तरीत्या या उद्घाटनाच्या निमित्ताने म्हणजे हजर आहात. त्या अनुषंगाने आपण या ग्रामस्थांना, या गावकऱ्यांना आणि या सर्व नागरिकांना काय आव्हान करणार आणि काय शुभेच्छा देणार 15 ऑगस्टच्या निमित्ताने? 80वा प्रजासत्ताक दिन आहे आज आणि स्वातंत्र्याच्या सर्वांना शुभेच्छा मी या ठिकाणी अगोदरच दिलेल्या आहेत आणि आताही आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. गावचा विकास ही विविध कार्यकारी सेवा मंडळ आहे. गावचा विकास हेच मुख्य गावचं उद्दिष्ट आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचं किंवा गावातले जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत यांचा हेतू काय आहे? गावचा विकास झाला पाहिजे. मग त्या अनुषंगाने ही विविध कार्यकारी सोसायटी जी आहे, सेवा मंडळ, हे गावच्या शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वर्ष या ठिकाणी हे काम करते. गावामध्ये खेड तालुक्यामध्ये ह्या संस्थेचा अनेक वेळा पहिला नंबर आलेला आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे. या संस्थेचे जे काही चेअरमन आहे, व्हाईस चेअरमन आहे, संचालक मंडळ आहे, भले ते वर्षावर्षाने बदलू द्या, परंतु त्यांचा जो कारभार आहे अतिशय पारदर्शक असा कारभार आहे आणि शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या संस्थेचा मुख्य हेतू काय आहे? सेवा देणं. विना सहकार नाही उद्धार. याप्रमाणे सेवा देणं एवढंच त्या संस्थेचं काम आहे आणि सेवा देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून, मी जवळजवळ 50 वर्षापासून हे चांगल्या प्रकारे सोसायटीचं काम चाललेलं आहे हे मी पाहतोय आणि अतिशय समाधानकारक आहे. कुठल्या कुणाची त्याबाबत तक्रार नाही आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी थकबाकीसुद्धा नसते. म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे वसूल चांगल्या प्रकारे होतो. कर्ज वेळच्या वेळेला 100% वसूल होतो, 100% कर्ज वाटप होतो आणि शेतकऱ्यांच्या हिताचं काम या ठिकाणी संस्थेत केलं जातं. अतिशय पारदर्शक कारभार आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्या संस्थेच्या बाबत फार समाधानी आहोत. तांबे सर, तुम्ही आताच म्हणजे सहकारातून चळवळ निर्माण होते आणि त्या सहकाराला सर्वांनी हातभार जर लावला तर इवलुसे रोपं लावलेद्वारे त्याचा वेळ गेला गगनावरी. कारण आपलं छोटंसं गाव सुसंस्कृत नटलेलं गाव आहे आणि या गावामध्ये असाच एकोपा, एकत्रीकरण, एकजूट राहावी. त्या अनुषंगाने तुम्ही गावकऱ्यांना एक धन्यवाद, अभिनंदन आणि त्यांचं सहर्ष स्वागत पण केलेलं आहे. आता आपण ज्या न्यायदेवतेला शोभतील असे तांबे साहेब ज्या भूमीत जन्माला आलेले आहेत, आज वरोडे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी पूर्व, पश्चिम, दक्षिण या ठिकाणी काय केलेलं आहे की एक उल्लेखनीय कामगिरी केली, संपूर्ण महाराष्ट्रभर कामगिरी केली आहे. आता आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सर, हे राष्ट्रदैवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे येथे नांदो सौख्य स्वतंत्र भारताचे आणि या स्वतंत्र भारताच्या निमित्ताने आज स्वातंत्र्य दिन हा 80 म्हणजे ह्या स्वातंत्र्य दिनाला 80 वर्ष परिपूर्ण झालेली आहेत. तुम्ही न्यायदेवतेला शोभतील असे निकाल पण दिलेले आहेत, परंतु भारत स्वतंत्र झालेली ही व्याख्या माझ्यासारख्या पामरला अजून समजलेली नाही. कारण आज आरोग्य आहे, आज रस्ते आहेत, आज वीज आहेत. प्रत्येक संकटाला, प्रत्येक नागरिकाला सामने जावं लागत आहे. तर शासनाने याच्यासाठी काय ध्येय आणि काय धोरण या 15 ऑगस्टच्या निमित्ताने, या औचित्य निमित्ताने काय आयोजन आखलं पाहिजे? आजचा हा जो भूमिपूजन सोहळा आहे हा खरोखर एक गावाच्या दृष्टीने एक प्रगतीचं पाऊल आहे. गावाचा आपण नेहमीच विचार केला पाहिजे. जेव्हा गावासाठी कोणीतरी काम करतं, पुढाकार घेतं, त्याला आपण नेहमीच सहकार्य केलं पाहिजे. कुठलंही काम असो गावाच्या चांगल्या भल्यासाठी जर होत असेल त्याला आडवाडवी न करता
त्यात सहभागी व्हायला पाहिजे. सहकार्य करता आलं नाही तरी पण त्याला आडवाडी करून न करता सगळ्यांनी एकत्र येऊन कसं काम होईल आणि सगळ्यांचा फायदा कसा होईल, गावाचा फायदा कसा होईल हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे. आता शासनाच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर ग्रामीण भाग अजूनही मागासलेला आहे. शहरामध्ये वस्ती वाढते कारण का ग्रामीण भागामध्ये जे काही नियोजन पाहिजे तेवढंसं शासनाचं पुरेसं नियोजन नाही आहे. रस्ते, शाळेची एकदम दुर्दशा आहे. शाळेचं जे जिल्हा परिषद शाळा आहे त्यांचं जे पाहिजे तसं शैक्षणिक प्रगती नाही आहे. तेव्हा गावामध्ये जर या सगळ्या चांगल्या पाणी, वीज सगळं 24 तास जर आपण पुरवलं, सरकारने पुरवलं तर शहरामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे आणि शहरामध्ये ज्या अनेक प्रश्न निर्माण झाले लोकसंख्येमुळं ते कमी होतील आणि गावाची प्रगती होईल. त्या दृष्टीने शासनाने काम करावं असं आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. तशी माझी पण इच्छा आहे. या ठिकाणी जे आज भूमिपूजन होते त्याला मी शुभेच्छा देतो कारण आपल्या सोसायटीमध्ये खूपच छान काम चालू आहे. एक प्रगती आपण करत आहोत. त्याही पुढं आणखीन असं प्रगती म्हणणं हो करावं. अशी आता तांबे सरांनी सांगितलं ते मेरे वतन के लोको आंखों में भरलो पाणी. आज ह्या देशासाठी ज्या जवानांनी काय केलेले, ज्या वीरांनी काय केलेलं आहे की ह्या देशाच्या ह्या भूमीसाठी कारण स्वाभिमान, अभिमान आणि आपला तिरंगा फडकवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक आज आमच्याही भूमिपुत्रांनी या ठिकाणी ह्या मातीमध्ये जे जन्माला आलेले बीज अंकुर आहेत, बीज अंकुर ज्या मातीत पेरावं त्या मातीत सुगंध दरवळल्याशिवाय चेअरमन साहेब राहत नाही. आणि या मातीने असे अंकुर दिलेले आहेत, कुणी वकील झालं, कुणी डॉक्टर झालं, कुणी शिक्षक झालं, कुणी जवान झालं आणि सीमेवरती तैनात होऊन काय ना देशाची सेवा करण्याचं एक महान कार्य केलेलं आहे. आणि असाच पाऊल यांचं पुढं जावं. गाव संस्कृतीचा पाया, गाव राष्ट्राला आधार आणि दाण्यासंगे वरुडेच्या ग्रामस्थांनी पेरावे सुसंस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.